वायर होती एक, हा फडकेची वायर होती. फडके फडके फडक्याची वायर होती तुमच्याकडे आमच्याकडे. आप्पांची आणि तुमचं काय संबंध, म्हणजे कसं प्रकारे पहिलेचं काय तर 2-3 असे म्हणजे सांगा ना आम्हाला थोडक्यात उदाहरण. तर मी बोललो मला एक बैल पाहिजे. तर बोलतो भाऊजी हा बैल तुम्हाला घेऊन जा. तर ती मला तो बैल दिला. तरी पण चिकट शर्ती मारल्या मी त्या वायरने आणि बावऱ्याने. चांगले मोठे मोठे शर्ती मारली. किती बिंजोड झाले असतील आपल्या बैलांच्या? पिंजोर आता म्हणला माझे झालं 10-15-20 पिंजोर झाल्या या दोघांच्या बिनजोड यंदा. आणि गेल्या वेळेस किती झाले असतील? गेल्या 45च्या वरती झाले. 25 झाली. दादा बघा ना, प्रत्येक बैलामागे एक कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या बैला सुद्धा हात असतो. जेव्हा आपल्याकडे एक नवीन आपण वासरू घेतो तेव्हा त्याला घडवण्याचं काम कोणतरी करत असतो. काय सांगता आपल्या बैलाला कोणी घडवण्याचं काम केलं असेल? असा कोणता बैल आहे? मौत शंभू. काय सांगतो? शंभू गलत टाकला आपण बावऱ्याच्या आणि आपल्याला वाटलं का अंदाजा बैल पळणारच. मग काय सांगता आता कधी पक्षाबरोबर दिसेल का? चांगली मैत्री आहे म्हणजे त्यांचं शंभूमध्ये. आता पक्ष जो चांगला बोलतोय, खूप चांगला बोलतोय आणि घाटा सुद्धा नाव करतोय. पक्षासोबत आपला बावऱ्या दिसणार का? बघू ताई, दिला पायऱ्या तर आपण करू शकतो. मित्रांनो, आज आपण पाहतोय नवीनच मुलाखत आणि त्या दिवशी एक मुलाखत अपलोड केली आणि आपली दुसरी मुलाखत असणार आहे. आणि मित्रांनो पाहू शकता सध्या बिंजोड गाजवणारे हे 2 बैल आणि साईडला एक बाकासूर बैल आहेत. तिने आपले घरचेच बैल आहेत आणि घरचा साथ बोलतो. दादा नमस्कार. नमस्कार. पहिले तर आपला परिचय द्या. माझं नाव रामदास शंकर गायकर, नेरे. राजेश रामदास गायकर, नेरे. अमर रघुनाथ पाटील. म्हणजे नियोजन वगैरे आपणच करतो? आम्हीच करता. म्हणजे जे तरी बहुतेक पोरण आमची भगवान माली आहे आमचा, डबल आहे, कुणाल आहे, दर्शन आहे, मोहीर भोईरी तो एक आहे. ही बहुतेक पोरं आपली नियोजनातली ना आली तर त्यांची कामं जरा आहेत. काय सांगता आपल्या बैलाने आपल्या महाराष्ट्रावर ओळख दिली आणि काय सांगता याच्या कारकिर्दीबद्दल, की आज आपल्याला बैलगाडी क्षेत्रात एक नवीन ओळख भेटली? बैलांची कारकिर्दीबद्दल काय सांगता? काय माहिती का, हा आपला बैल घ्या शंकर बावऱ्या घेतला होता आपण. तर मौचा शंभू आहे ना, त्याच्या गळ्यात पळून घेतला आपण. नक्कीच. त्याच्यानंतर आपण खाली उतरवलं. त्यानंतर आपण दुसऱ्याच्या पायऱ्याच्या आपण हाकायला सुरुवात केली. त्यानंतर आपला पायऱ्या द्यायचं लोक बंद झाली. बरोबर. त्यानंतर मग आपण शंकर घेतला. शंकर आणि बावऱ्याची बिंजोड सुरुवात झाली. आणि आता हा बैल गाडी सुरुवात केली आपण. घरची गाडी हाकलतो का? मग मित्रांनो पाहू शकता घरचाच असं बोलतो आणि सुंदर बोलतो एकदम. बिंजोडमध्ये आता नाव कोरणारे नवीन बैल येत चालले, त्यातली हे नवीन नाव आहेत आपल्याला पाहू शकता, बावऱ्या आणि शंकर. दादा काय सांगता, कुठला बैल घेतलेला? ते घाटावशी घेतलेलं. काय तिथलं नाव माहित नाही मला. कधीपासून बैल तुमच्याकडे आहेत? 3 वर्ष झाली. 3 वर्ष आली. सर्व बैल आहे का? सर्व बैल. कुठनं खरेदी झाली काय सांगता? सातारच्या पुढे घेतली. सातारच्या पुढे. दावणीला किती बैल आहेत सध्या? आता दावणीला आता 3 बैल आहेत. 3 बैल आहेत. कोणती? एक आहे शंकर, एक आहे बावऱ्या आणि एक आहे बकासूर. हे गावठी गायचं झालेलं आहे, त्यानं बकासूर. हा म्हणजे तो गावठी गायचा आहे का? गावठी गायचं. मित्रांनो पाहू शकता म्हणजे घरच्या गायचा बैल आहे आणि सुंदर असा पळतो. किती गुलाल झाले असेल त्याचे एकट्याचे? 10-15 गुलाल झाले. 10-15. हो. आणि किती गाड्या पडल्या? गाड्या किती पडल्या असतील? गाड्या 2 ते 3 गाड्या पडल्या असतील. 2 गाड्या पडल्या फक्त. मित्रांनो पाहू शकता 2-3च गाड्या पडल्यात आणि म्हणजे घरच्या गायचा वासरू आहे आणि सुंदर असा पळतोय. दादा आता ही खरेदी झाली तेव्हा काय शर्यष्टी बघून घेतलेली बैलाची, का हा बैल आपल्याला दावणीला येऊन आणि आपलं नाव सुद्धा करेल? काय कसं बघून घेतलं माहितीये का, त्याला ती गळ्यातली भाकर आपण म्हणतो, ती भाकर जरा कमी आहे. शरीराला सोड येतो. नक्कीच. टाच लांडा आहे. त्या शरीर बघून आम्ही का अंदाज घेतला का हा बैल पळणारच म्हणून. नक्कीच. बघा ना, एक छोटासा आपण बैल घेतो, त्याला एक वासरू असताना त्याला आपण घेतो आणि तो असा मोठा होऊन आपलं नाव वगैरे पूर्ण बैलगाडी क्षेत्रात करतो. काय सांगता बैलांबद्दल? कारण की आपण एक छोटासा बैल असताना त्याला आपण घेतो आणि पालन पोषण करून एक मोठा बैल बनवतो. काय सांगता त्याच्याबद्दल? म्हणजे काय आम्हाला एक शौक आहे पहिल्यापासून त्या क्षेत्राचा आम्ही आहे. आणि पहिल्यांदा मी बैलगाडी हाकला होतो. त्यानंतर आता छंद लागत गेला असती तर आता त्या शेतातच गेलो आम्ही बैलगाडी क्षेत्रात. गेल्या वर्षी आम्ही जवळ 25-50 शर्ती काढल्या दोघाही बावऱ्याने गेल्या वर्षी. तर यंदा पण गाडी खास पळणारच ना. यंदा पण गाडी खास पळाली ना, पलतू झाली. घरची गाडी. काय ट्रेनिंग असते, कशा प्रकारे ट्रेनिंग वगैरे त्याचा बैलांना? काय आम्ही ट्रेनिंग देतो असं एका पावणे देतो. आज चालायला नेतो 50-100 पावला असा किलोमीटर असा दररोजचे. दररोजचे म्हणजे 4 ते 4 2 दिवसावर नेतो आणि नाहीतर झुपून पण नेतो आम्ही. मित्रांनो पाहू शकता म्हणजे एका बैलांमागे किती मेहनत लागते ती दादा सांगतात. नक्कीच
दादा काय सांगता, काय अपेक्षा आहे आपल्या बैलांकडून? काही अशीच अपेक्षा राहिली पाहिजे, पळायला पाहिजे बैला, हे- नाही बैला पण एक हे बैल शिकवलं पाहिजे. दादा बघा ना, प्रत्येक बैलामागे एक कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या बैला सुद्धा हात असतो. जेव्हा आपल्याकडे एक नवीन आपण वासरू घेतो तेव्हा त्याला घडवण्याचं काम कोणतरी करत असतो. काय सांगता, आपल्या बैलाला कोणी घडवण्याचं काम केलं असेल? असा कोणता बैल आहे? मौचा शंभू, माऊचा शंभू. काय सांगता मौचा शंभू गलत टाकला आपण बावऱ्याच्या, आणि आपला वाटलं का अंदाजा बैल पळणारच, तो निघाला बैल पळाला. माऊच्या शंभूची पायरा वगैरे कसा काय झाला? असं मित्र आहेत ना मौचा शंभूवाला. आता आता उमा कधी मित्र आहे दिसतील का? आता विनोद कधी पाटे, उमा, दर्शन, पालीचा, हे असे 7-8 जण आम्ही गेलो होतो. एक तो दुसरा पालीचा तो आजा, तो एक होता. 7 जण आम्ही गेलो होतो बैल बघायचं होता स्वतःसाठी. तर स्वतः आम्हाला एक बैल जो सापडला, म्हणजे नक्कीच नक्कीच. बघितला आम्ही. तर फेरा टाकून कोणाची घ्यायचा तर मौच्या शंभूची टाकून घेतला आम्ही. मग काय सांगता, आता कधी पक्षाबरोबर दिसेल का? चांगली मैत्री आहे म्हणजे त्यांचं शंभूमध्ये. आता पक्ष तो चांगला पळतोय, खूप चांगला पळतोय आणि घाटावर सुद्धा नाव करतोय. पक्षासोबत आपला बावऱ्या दिसणार का? बघू आता दिल्या पायऱ्याचा आपण करू शकतो. चांगले संबंध म्हणजे नक्कीच चांगले मिळेल. संबंध आहे आपले. चांगले संबंध. आता 4-5 दिवसापूर्वी आपल्याकडे एक मोठा नेऱ्याचा मैदान होता. काय सांगता, आपली घरची गाडी पालवली का तेव्हा? गाडी तर घरची पालवायची होती, पण आम्ही बिनजोडला नाव सोडलेलं, पण आम्हाला कोण जोडच तयार झाला नाही. जोडणं आला का? जोडच तयार नाही झाला नाही, म्हणजे 3 बैलांपैकी एक पण शर्यत झाली नाही. एक पण नाही झाली. आणि काय सांगता, शर्यत जिंकल्यानंतर घरच्यांचा वगैरे आनंद कसा असतो? म्हणजे एक आपण सकाळी घरातनं जातो आणि बैल घेऊन, आणि संध्याकाळी खूप वेळ लागतो शर्यतीला गेल्यानंतर, आणि घरी आल्यानंतर घरच्यांचा आनंद कसा असतो? काय घरचा आनंद असा आहे का चांगलीच असतो आनंद घरी. आणि आम्ही का मित्रमंडळी असली तर आम्ही खाऊन जात नाही का, तर आम्ही बैल उपाशी ठेवतो, म्हणून मला पण उपाशी राहायला पाहिजे पळण्यासाठी. नक्कीच. हां, कसा नंतर सगळं शर्यती झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही सर्व मित्रमंडळी बसतो, थंडा वगैरे आणि आणतो, ते पितो आम्ही, म्हणजे आनंद एकदम लुटतो. म्हणजे एकदम मजेशीर काम आहे. मजा श्रीकांत. हा, म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होतं मित्रांनो. हां, आणि म्हणजे घरच्यांचा आनंद पण एकदम सादर होतो घरी आल्यानंतर. दररोजचं रुटीन कसं आहे बैलांचं, म्हणजे सकाळ ते संध्याकाळ कसं रुटीन आहे? खाना ना, खाना आम्ही संध्याकाळीच घालतो. खाना एकच टाइम एकच टाइम खाना घालतो. रुटीन ते सकाळचे खाना घालणार, मका घालणार, आपण काढणार बाहेर थोडीफार, त्याला धुवायला नेणार, पाणी पाजणार आपले. मग दादा, आता आपल्याकडे मुंबईमध्ये तर बिनजोडला खूप वेगाने गाडी पळते आपली घरची, तर काय विचार आहे का घाटा वगैरे न्यायचं? घाटा आता मुंबईमध्ये आता येऊ तर मे महिना आला, आता पुढच्या जून महिन्यापासून पाऊस वगैरे चालू झाल्यानंतर घाटावर शर्यती चालू होतील गटपासच्या. काय विचार आहे का घाटावर वगैरे न्यायचा? घाटावर न्यायचा विचार आहे, तसं आपला घाटावर बैल जातच. गटपासला शंकरने गटपास केलेला मागायच्यात. गटपास झालता गाठ जिंकलेली त्यांनी पण आपल्या शंकरने 2 लाख जिंकले होते. 2 डाग झालते आपल्या त्या टायमाला. शंकरच्या. मागच्या गटाला गेलता बैल त्या आम्हाला. आणि गटपासला नेल्यानंतर घरची गाडी पळेल का आपली? घरचीच गाडी पळणार होता. घरची गाडी वरती गेल्यानंतर. तरी पण किती महिन्यानंतर जाणार वरती बैल? आता 2 महिना बैल आता हा मे महिना झाला हा, का जून महिना निघणार आहे. ते जून महिन्यात आपल्याकडे पाऊस पडतो. पाऊस पडला का पण इथे बांधा जागा नसतो ना. नक्कीच बरोबर आहे. कसं काय नियोजन असणार आहे घाटावरचं? काय घाटी आपल्या मित्रमंडळीत आपलं आहे घाटी पण, ती का आपला खाना देतो आपण. खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो बैल पाहू शकता बिनजोडला, आणि आता हे घाटावर देखील आपल्याला दिसणार आहेत. काय सांगता, आता मग किती बिनजोड झाल्या असतील आपल्या बैलांच्या? पिंजोर आत्ताच्या आता म्हणला माझे झालं 10-15 पिंजोर झाल्या या दोघांच्या दोघांच्या बिनजोड यंदा. आणि गेल्या वेळेस किती झाले असतील? गेल्या 45च्या वरती झाल्यात. 45? 45च्या वरती झाल्यात मित्रांनो पाहू शकता, सुंदर अशी घरची गाडी पळते आणि 45च्या वरती. काय सांगता, घरच्या गाडीचंच नाव असतं का पायरे वगैरे पळवता? नाही, घरच्या गाडीचंच नाव असतो. पण हल्ली काय आहे, आपला एक शंकर जरासा थोडा कमी पडलाय. शंकर कमी पडलं का? आजारी आहे तो थोडा आजारी पडलाय, त्यामुळे आम्ही स्वतः पैर करतो. आता बरोबर सर्वात मोठी शर्यत कुठे झाली असेल? आता सर्व शहरात म्हणला म्हणजे आपण उसरण्यात झाली. उसडण्यात झाली लगातार 2 बिनजोडच्या मारलेल्या. लगातार 2 म्हणजे एकाच दिवशी 2 झाले का? घरची गाडी घरच्या गाडीने 2 मारल्या उसरण्याला. मित्रांनो पाहू शकता, इतकी सुंदर अशी घरची गाडी पळणार तर हीच म्हणली पाहिजे, कारण की पनवेलमध्ये हीच गाडी अशी असेल की जी घरची पळते आणि ती लगातार एकाच दिवशी उसडण्यामध्ये 2 झाल्या. 2 झाले. मित्रांनो पाहू शकता, तेव्हा पायऱ्या वगैरे घरचीच गाडी पडली ना? सॉरी. आणि किती रक्कमेची शर्यत होती काय सांगाल? पहिले 11,000 2 बांधल्या. 2 बदल्या, आणि दुसरी पण 11,000 2 बांधल्या. म्हणजे घरची गाडी. आणि मित्रांनो घरची गाडी खूप सुंदर पळते. दादा, आपल्या नाद कधीपासून आहे? जवळजवळ 20-25 वर्ष झाली. या नादात म्हणजे घरच्या वगैरे आधी कोण होतं? ते मीच होतो एकटाच. तुम्हीच का? पहिल्यांदा म्हणजे मी हा पहिला नाद टाकला तो. नाद तुम्हीच चालू केला नाद मीच चालू केला घरच्या तुमच्या ह्याच्यात? घरच्या ह्याच्यातच. आणि मित्रांनो पाहू शकता, स्वतःनीच नाद चालू केला.
आणि येणारी नवीन पिढी पण समजून जाईल की या नादामुळे किती ओळख भेटते या माणसांना. कारण की बघा ना, एक घरची गाडी पळून सुद्धा आपलं बैलगाडी क्षेत्रात एक नाव करून ठेवलंय. दादा या नादापासून खूप खूप आधीपासून आहेत नादामध्ये, तर काय सांगतात जुन्या शर्ती आणि या शर्तीमध्ये काय फरक आहे? आणि माझी ओळख म्हणजे अशी आहे का जे मैदानात उतरलं ना, हा माझ्या नावाने कोण ओळखत नाही. नेरेचा काका म्हणलं ना, काके दुनिया ओळख तुम्हाला. नक्कीच नक्कीच. हा. दादा काय सांगतात जुन्या शर्तीमध्ये आणि आता शर्तीमध्ये काय फरक आहे? आताच्या शर्ती म्हणजे तुमच्या काळात शर्ती व्हायच्या आणि आताच्या शर्ती काय फरक पहिल्याच्या आहे? काळात शर्ती व्हायच्या म्हणजे परा नाही मारत, परिणाम उपटी वगैरे घालत. हा आताच्या काळात मला म्हणजे काय असे फटके मारून शर्ती होतात. जरा चांगलं हातात आहे. पहिल्यांदा कसं घमेली बालद्या हा गोंडं पहिले ते नक्कीच होते. नक्कीच. कोंबडे मित्रांनो होते, त्या कासरे दिवशी होते. मुलाखत घेतली तेव्हा पण आपण पाहिलं, ते हा. दादा पण असेच बोलले की असे एक प्रकारे म्हणजे बालद्या वगैरे शर्यत व्हायची. आता जास्त रक्कमेच्या होत्यात पण हा. तेव्हा त्या व्हायच्या. काय सांगतो त्या शर्तीबद्दल, तेव्हाच्या शर्तीबद्दल? त्याच्यावर म्हणजे असं एका रात्री वस्त्री जायला लागायचा. नक्कीच आता काय घरची टेम्पो घरचं सर्व. आता सगळ्याकडे पैसा भरपूर झाला, गाड्या झाल्या भरते परतेकडे. कधी पण 2 तासात जायचा तर लेट 5 मिनिटांनी गेला तरी लगेच पोहोचू शकतो माणूस. आणि तेव्हा शर्तीनं बैल पण चालवत न्यायची. चालवत न्यायची पहिलं, चालवत न्यायची. आता मित्रांनो बघा टेम्पो नेतो बैल, तेव्हा चालवत वगैरे न्यायची. चालत दादा न्यायची. काय सांगतो कोणकोणती बैल तुमच्याकडे होऊन गेले आधी? पहिल्यांदा आमच्याकडे एक राजा बैल होता राजा बैल होता, आणि एक पिंट्या बैल म्हणून होते. पिंट्या. पिंट्या आणि एक वायर होती, एक हा फडकेची वायर होती. फडके फडके पंढरी शेट फडक्याची वायर होती तुमच्याकडे? आमच्याकडे ती मोठी वायर होती. म्हणजे चांगले संबंध आहेत हा चांगला संबंध आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात. फडके म्हणजे हा माझा मेवणा आहे. येऊ ना का? हा मित्रांनो पाहू शकता आप्पांची आणि तुमचं काय संबंध, म्हणजे कसं प्रकारे पहिलेचं काय तर 2-3 असे म्हणजे सांगा ना आम्हाला थोडक्यात उदाहरण. कारण आप्पांशी की वगैरे ते नातं वगैरे. आप्पा वगैरे म्हणजे आम्ही त्यांना आप्पा मी कधी बोलत नाही, हा मेवणी हाक मारतो आम्ही, भाऊजी म्हणून. भाऊजी म्हणून. हा 2 वेळा आप्पा हाक मारतात, का? मी भाऊजी हाक मारतो. तर ते काय माहितीये का, आता आमचा संबंध म्हणजे मेवण्याचा म्हणला म्हणजे घरचाच झाला. घरचाच झाला. हा तर ते मी बोललो मला एक बैल पाहिजे. तर बोलतो भाऊजी हा बैल तुम्हाला घेऊन जा. तर ते मला तो बैल दिला. तरी पण चिकट शर्ती मारल्या आम्ही त्या वायरने आणि बावऱ्याने. बाय चांगल्या मोठ्या मोठ्या शर्ती मारल्या. त्या आप्पांचा आणि तुमचा नक्कीच चांगला संबंध होता. चांगला संबंध. आणि मित्रांनो आणि पाहू शकता खूप आप्पा म्हटलं की पंढरी शेट पडके आणि आपल्या दादांचं नक्की खूप चांगलं संबंध होते. जुन्या बैलाची एक जुनी शर्यत सांगा जी तुमच्या कायम आठवणीत राहील. जी माझ्या लक्षात राहिली आहे शर्यत अशी का टेंबरो शर्यत झाली होती. माझा वायर ना आंबिलीचा लाल्या बैल. आंबेलीचा लाल्या बैल हा लाल बैल म्हणजे गावठी लाल बैल. गावठी लाल. चांगली बिंजो शर्यत मारली अशी का लय अंतराने मारली होती आम्ही. लय अंतर हा ती कायम लक्षात आहे कायम लक्षात आहे आमच्या. प्रत्येक आणि तशीच आमची राहायला पाहिजे होती, पण त्याचा पण पायाला गेला लाल बैलाचा, पायात गेला तो ना, आमची वायर पण पायात गेली. आता नक्कीच. यंदा आमची तीच असती. हा नक्कीच नक्कीच. खूप जण नवीन नवीन बैल घेतात. काय सांगतात तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात आधीपासून आहात, काय सांगतात कशा प्रकारे बैलांची देखरेख केली पाहिजे? कारण की खूप आता नवीन पिढ्या बैल घेत चालल्यात आणि बैलगाडी क्षेत्राला एक नवीन कुठेतरी असं सोन्याचा दिवस आलेत. काय सांगतात कशा प्रकारे ट्रेनिंग वगैरे असली पाहिजे? काय माहितीये का, सकाळी आपण बैल रात्री बांधतो आपण हा. एक ठिकाणी, त्यानंतर ती जागा स्वच्छ पाहिजे. स्वच्छ पाहिजे. त्याला बाहेर नक्कीच काढल्यानंतर ती पण जागा स्वच्छ पाहिजे. आणि माझ्याकडे अशी पद्धत आहे का 3 प्रकारे जागा मी बदलतो. शेण ठेवत नाही बैलांच्या पुरण. शेण ठेवीत आणि नाही. 3 टाइम बैलांना पाणी पाजतो. 3 टाइम. 3 टाइम बैलांच्या अंगावर पाणी आता तर टाकतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी तर नक्कीच जास्तच पाजायला पाहिजे. हो 3 टाइम पाणी पाजतो. 3 टाइम अंगावर पाणी असतं त्यांच्या. प्रत्येक मैदानाचं नियोजन वगैरे कसं असतं, कोण करतं? नियोजन म्हणजे ग्रुप असतात काय मोपेची पोरं असतात दोन्ही पण. दोघं तिघं त्या आपल्यात नाही आपल्यात कोणचं मोपेची पोरं असतात दोन्ही. ही जरी आपले पुढे 4-5 पोरं नाही आपल्या झाले ग्रुपची. तर सुट्टी मेकर असं अमर असतंय, दर्शन असतंय, डबल भगवान माली असते, स्वतः मी असतो सुट्टी मेकर. परफेक्ट नियोजन म्हणजे सगळे असतं आम्ही नियोजन मध्ये असतं का? नियोजन म्हणजे आणि बघा ना एक शर्यतीला जायच्या आदल्या दिवशी म्हणजे काय नियोजन असतं बैलांचं? कारण की उद्या शर्यत आहे, त्याच्या आदल्या दिवशीचं नियोजन कसं असतं बैलांचं? आदल्या दिवशी आम्ही सगळ्यांना फोन करून सांगतो, सगळे मिळतो कुठ्यावर आपल्या. त्या दिवशी आपण बघतो कंचा पायरा करायचा, कधी कंची गाडी कधी पळवायची, कंची गाडी कधी बोलवायची, त्या टायमाला कसं नियोजन करायचं, सगळं आम्ही ग्रुपमध्ये बसून चर्चा करतो. काय सांगता म्हणजे कधी असं पायऱ्यात वगैरे पालत असलं तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे कसं करता? त्याच्या आदल्या दिवशी आपण कॉन्टॅक्ट करतो त्या बैलाशी, ज्या मालकाशी फोन फोन कॉन्टॅक्ट असतो हा आमचा. म्हणजे फोन कॉन्टॅक्ट असतं. नक्कीच चांगले बैलांचेच आपले पैरे झालेले आहेत. मित्रांनो पहिला मैदान नेऱ्याचा झाला बिंजोरचा, त्यानं पण 2 मारल्या आम्ही शर्ती 2 घरच्या गाडीने. मित्रांनो आणि पण 2 मारल्या होत्या.
बाकासुरने पण 2 मारले. 2 मारल्या त्या. मित्रांनो पाहू शकता आताच्या ह्याच्यात शर्यती क्षेत्रात आता जास्त शर्यती अशा होत्यात की ज्या म्हणजे एकच शर्यत होते आणि पण या बैलांची अशी खासियत आहे की ती 2-2 शर्यती मारतात. काय सांगता बैलांबद्दल? कारण की 2-2 शर्यती मारणं खाऊ गोष्ट नाही खाऊ गोष्ट एका दिवसाची. काय सांगता बावरे शंकर बद्दल? ते काय माहिती का, त्यांची खाण्यापिण्याची सोय आम्ही त्याचा खाण्याचा दाखवण्याचा नाही समजा जागा. आता आपण लांब बसतो म्हणून त्याचं त्यांची खाण्याचे टोप बघितलं तुम्ही ना, तर तुम्ही बघा का खरोखर टोप आहेत खाण्याचा म्हणून. 4-5 प्रकारचा खाना त्यांना असतो. हा नक्कीच आणि नक्कीच. सकाळी त्यांना पाणी पाजून खाय प्यायला मका वगैरे घालून ना सकाळी आम्ही खाना घालत नाही. घालातच एकच टाइम खाना घालतो संध्याकाळी. काय घालाच्यावर घालतो खाना. आजकाल बैलांना पवनी देणं खूप गरजेचं आहे. काय सांगता आजकाल म्हणजे या उन्हाच्या काळात आणि ट्रेनिंग वगैरे असते आणि कसं काय उन्हात वगैरे पवनी देता तुम्ही? पवनी वगैरे खूप गरजेचं देणं आहे. काय सांगता पवनी वगैरे असते की नाही बैलांना? हो, बैलांना पाहुणे असतो. आमच्या समोर नदी आहे गावाजवळ, शांतवन नदी, तिथं आमची पवनी असते. 2 आणि दिवसांची एक तला आहे आमच्याकडे. पवनी असते आमची. पवनी देणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि मित्रांनो पाहू शकता पवनी वगैरे असते या बैलांना. म्हणजे सुंदर अशी फिटनेस आहे आणि ते फिटनेस जर आजच तो आहे की जी पवनी वगैरे मध्ये बैल पालता. गरज म्हणजे अशी बैलांना का 4-5 दिवस बैल जर घरात बसून राहिले 4-5 दिवस तर बैलाचं शरीर जरा टाईट होतं. टाईट होतं. हां, मग त्यासाठी आम्हाला पाहून द्यायला लागतो. पाहून नाही तर आम्हाला त्यांना झुपायला लागतो. नक्कीच नाही तर नक्कीच. त्यांना फिरवायला तर न्यायला लागतो. फिरवाल तर नक्की हां, मग शरीर त्यांचा हालचाल असला ना का ते पलाला चांगलं पळतात. पाल चांगलं बोलतं. असे आपली गाडी काय नावाने बोलते? आपले नियास धुवास नेरे, गावठी प्रसन्न नियास धुवास नेरे या नावाने पळतो. तुमच्या लक्षात राहणारी या दोघांची शर्यत कोणती अशी बावऱ्या शंकरची? मऊच्या पटीतली. कोणती शर्यत काय सांगाल? ती शर्यत आमची अशी मैत्रीपूर्ण होती. गाडी आमची जरा लेट सुटलेली त्या टायमाला. सुट्टी जरा आमची लेट झाली. तरी आम्ही गाडी मारली होती. मारली गाडी. थोडंफार अंतराने बाद झाली आमची गाडी, ती मारली आम्ही गाडी. मैत्रीपूर्ण. मैत्रीपूर्ण होती. सर्व आता मैत्रीपूर्ण होतात. नक्कीच असंच शर्यती क्षेत्र चालू राहिलं पाहिजे. मित्रांनो पाहू शकता सुंदर अशी मुलाखत घेतली आपण आणि या सुंदर अशी मुलाखत दादांची घेतल्याबद्दल दादा धन्यवाद. तुमचं खूपच धन्यवाद. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.